नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण 5 ते 3 या टिपक्यांच्या साहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. चला तर आपण 5 टिपके मांडून घेऊयात. आधी हे 5, नंतर हे 4 आणि हे 3. आता वरच्या साईडलाही असेच 1 2 3 4 1 2 आणि 3. चला तर मग आपण 4 टिपके जोडून असे त्रिकोण काढणार आहोत. पहा, अशा पद्धतीने 4 ही जोडलेले आहेत, त्याच्या शेजारचे 4 आणि वरच्या साईडने 4. चला तर आपण आता त्या त्रिकोणाचे जे रेषा आहेत त्याला समांतर अशा 4 रेषा आपण काढून घेणार आहोत. 1, ही 2, ही 3, अशा पद्धतीने आपल्या ह्या 4 रेघा काढून झालेल्या आहेत. आता वरच्या साईडलाही अशाच पद्धतीने आपण 4 रेघा काढत आहोत. 2, ही 3 आणि ही चौथी रेघ. आता आपण दुसऱ्या बाजूलाही अशीच काढत आहोत 4 रेघा. चला तर आपल्या अशा या 4 रेघा काढून पूर्णपणे कंप्लीट झालेल्या आहे. तर आपण आतल्या साईडने लास्टच्या रेघेला चक्री काढणार आहोत. पहा, अशा पद्धतीने. आणि राहिलेल्या दोन्ही बाजूला काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने चक्री. आता आपण प्रत्येक साईडला अशीच चक्री काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर खालच्या रेघा या त्या चक्रीला गोलाकार अशा जोडून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण या रेघा या जोडून घेतलेल्या आहेत. आता आपण प्रत्येक साईडला अशाच पद्धतीने या रेघा गोलाकार येतील अशा जोडून घ्यायच्या आहेत. पहा, किती सुंदररीत्या आपली रांगोळी ही तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण याही साईडला आता गोल गोल रेघा त्या चक्रीला जोडून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्या तीनही बाजूंना या चक्रीच्या रेषा या जोडून झालेल्या आहेत. चला तर मग आपण आता पुढची स्टेप हे करूयात. आपण 3 पाकळ्या या काढून घेणार. चला तर मग मध्ये मोठी पाकळी काढूयात आणि साईडला चक्रीच्या बाजूला या छोट्या छोट्या 2 आपण या पाकळ्या काढून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर आपण तीनही बाजूंना अशाच पद्धतीने या पाकळ्या काढून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण लाल रंग भरणार आहोत. पहा, तर अशा पद्धतीने ही आपली 3 पाकळ्या काढून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण पान काढणार आहोत. त्या पाकळ्यांच्या नंतर 3 एकमेकाला क्रॉस होतील अशा. थोडेसे आपण बॉर्डर सगळ्या डार्क करून घेत आहोत, सुंदर दिसावी यासाठी. चला तर आता आपण पाकळी काढूयात. तर आपण अशा 3 पाकळ्या काढणार आहोत, एकमेकांना क्रॉस होतील अशा. अशा पद्धतीने. चल तर आता तिन्ही बाजूला पण अशाच या 3 पाकळ्या एकमेकांना क्रॉस होतील अशा काढणार आहोत. चला तर मग अशा पद्धतीने आपल्या तीनही साईडला 3 पाकळ्या ह्या एकमेकांना क्रॉस होतील अशा काढून कंप्लीट होत आहेत. खूपच सोपी आणि सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी येत आहे. चला आता लाल रंग भरणार आहोत आपण तीनही पाकळ्यांना. पहा तर आपण कशा पद्धतीने लाल रंग भरत आहोत ते. तर अशा प्रकारे आपल्या तीनही साईडना
लाल रंग हा भरून कंप्लीट होणार आहे. खूप कमीत कमी वेळेमध्ये आपण ही रांगोळी काढू शकू. चला तर आपण आतल्या टिपक्यांना हे एकमेकांना क्रॉस होतील अशा 6 रेषा काढणार आहोत. त्याला पुढे पांढरे टिपके देऊन घेणार आहोत. थोडंसं वाढवूयात आपण, म्हणजे फुलाचा आकार येईल खूप सुंदर असा. पहा तर अशा पद्धतीने आपलं हे रेघा काढून झालेल्या आहेत. त्याला आपण टिपके देऊन घेत आहोत चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर सुद्धा आपण त्याच्यामधून छोट्या छोट्या अशा बारीक लाईन्स काढून घेणार आहोत. पहा तर कशा पद्धतीने आपण काढत आहोत ते. आता ते टिपके परत आपण प्रेस करून घेणार आहोत. पहा अशा आपण मधून छोट्या छोट्या बारीक लाईन्स ह्या काढत आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर वाटत आहे रांगोळी. आता आपण मधल्या साईडनी कळी काढून त्याला आपण अशी पाकळी काढणार आहोत. तीनही बाजूला आपण असंच काढणार आहोत. पहा तर किती सुंदर आणि सुरेख वाटत आहे. त्या पाकळींना पण आपण आतल्या साईडने रेघा काढत आहोत. त्यालाही आपण टिपके देणार आहोत. छोटे छोटे टिपके देणार आहोत आणि आतल्या त्या पाकळीला आपण लाल रंगाने कलर देऊन घेऊयात. चला तर किती सुरेख आणि सुंदर रांगोळी आपली ही तयार होत आहे. आता आपण मध्ये पिवळा टिपका देणार आहोत. बोटाच्या साहाय्याने पसरवून घेणार आहोत. 3-3 पाकळ्यांच्या मध्ये झाली मधली पाकळी. सगळीचकडे आपण असंच सर्वच बाजूंनी आपण जिथे हवे तिथे आपण डिझाईन खुलून दिसेल अशा पद्धतीने आपण त्याला देणार आहोत पिवळ्या रंगाचे मोठे टिपके. चला तर आता प्रेस करून घेतोय आपण, ते पसरवून घेतोय. त्यानंतर आपण त्याच्यात परत हळुवारपणे लाल रंग भरणार आहोत. पहा अशा पद्धतीने आणखी सुरेख वाटेल आपली रांगोळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही सजेशन असतील तर तेही सांगू शकता तुम्ही. चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण झालेली आहे. धन्यवाद. थँक यू.